मला रुपाली ताई तुमच्याकडे यायचं आहे की तुम्ही आता आपण ऐकलं असेल अंधारेताईंनी म्हटलं की मी सगळे फोटो पाहिले, मला पीडितेने फोटो पाठवले तेव्हा कळलं. तुम्ही त्यांच्यासोबत काम केलंय, तुमच्या पक्षाच्या ज्या पदाधिकारी आहेत तुम्ही त्यांना ओळखता अनेक दिवसांपासून, अशा पद्धतीनं तंत्रमंत्र त्या करत होत्या का हे तुम्हाला आधी माहिती होतं का? किंवा या बाबासोबत त्या इतक्या कनेक्ट आहेत किंवा त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या सोबत संपर्कात आहे हे तुम्हाला माहिती होतं का? मी मनसेमध्ये असताना त्या माझ्याशी खूप चांगला संवाद मैत्रीपूर्व होत्या, परंतु राष्ट्रवादीत आल्यानंतर मला राष्ट्रवादीच्या काही महिलांनी ही कल्पना दिली होती की चाकणकर बाईंकडे एक मोठा अघोरी माणूस आहे आणि त्या अघोरी माणसाकडनं ही या सगळ्या काय अशा पूजा वगैरे करून घेते आणि सगळ्या महिलांना धमक्या देणं, महिलांची पदं काढणं, नेत्यांसमोर महिलांना अपमानित करणं किंवा नेत्यांना सांगून महिलांची पदं काढून घेणं, या सगळ्या अशा मोहिनी वगैरे करून घेतात अशी माहिती मला काही माझ्या जेव्हा मी एनसीपी पक्षामध्ये आल्यानंतर बोलले होते. पण मी म्हणलं होतं काही अशा काही गोष्टी होत नसतात. ठीक आहे, त्या देवाला पाया पडणं इथपर्यंत आपण ठीक आहे, आपण म्हणू शकतो. परंतु इव्हन जो काही सुषमा अंधारे त्यांनी बोट कापण्याचा जो काही फोटो दाखवला आहे तीही बरोबर 1 ते 1.5 वर्षापूर्वी तीही चर्चा पक्षामध्ये होती की बाबा त्यांचं बोट कापलेलं आहे का काय आहे. पण त्यावेळी खरंच या गोष्टी लक्षात आल्या नाहीत, कारण का त्याला कोणी महत्वच देत नव्हतं, कारण का जो तो आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून काम करत होता. परंतु ह्या बोंडी बाबाचा प्रकार 2 दिवसापासून समोर आल्यानंतर जी काही अघोरी पद्धतीने पूजा बघितल्या, जे काही फोटो बघितले आणि त्याच्यावर तुम्ही जे भाष्य केलं खरं तर